आकाशवाणी नागपूर संस्कृती भेनोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपुरातील ऐतिहासिक अंबाझरी तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज अंबाझरी तलाव परिसराची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. पर्यावरणासाठी घातक असलेली जलपर्णी नष्ट करून तलावाचं सौंदर्य अबाधित राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमाचं कौतुक केलं. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्यातील गृहनिर्माण संस्थांना महसूल विभागाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन धोरण लवकरच मंत्रिमंडळासमोर आणण्यात येणार असून त्यातून सर्वसामान्यांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती महसूल मंत्री तथा नागपूर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, तेलबिया 2026-27 तसंच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान 2026-27 अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि उद्योजकांना तेलबिया आणि कडधान्य प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असं आवाहन बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केलं आहे. नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागातर्फे समता सैनिक दलाची शताब्दी या विषयावर शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजता रामदासपेठ इथल्या व्ही कोलते वाचनालयात हे चर्चासत्र होणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ॲडव्होकेट सुधाकर भोले लिखित संविधानातील मूलभूत अधिकार, मानवाधिकार आणि माहितीचा अधिकार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता सक्करदारा इथल्या संताजी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर अध्यक्षस्थानी राहणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.